इशू बाळा, आता आपल्याला शाळेत जायचंय की नाही? हो जायचं. मग बघा किती पाऊस पडतोय जोरात बाहेर. मम्माला सुद्धा तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर जायचंय. मग मी आवरून घेऊ आधी? हो. आलेच बाळा. इशू बेटा, तुला तुला छोटी मम्माची आठवण येते? कारण छोटी मम्माला तुझी खूप आठवण येते. तू तू तिच्याशी कट्टी घेतलीस ना तर तिला खूप वाईट वाटतंय बेटा. तुला माहितीये तिचं तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ती खूप चांगली आहे ग. आणि तिला खूप त्रास होतोय आता तू बोलत नाहीयेस तिच्याशी. तुला माहितीये तिला पण तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतंय. आता तू माझ्याशी बोलतेयस की नाही? हा, आता तू जशी माझ्याशी बट्टी केलीयस ना तशीच बट्टी आपण छोट्या मम्माशी अजिबात करायची नाही. कारण आमच्या इशूला जे खोटं बोलतात ती लोक नाही आवडत, हो की नाही? हो. खोटं बोलणाऱ्या माणसांशी इशू कधीच बोलणार नाही. बरोबर बाळा? हो. कारण अशी माणसं ना आमच्या इशूला अजिबात आवडत. चला इशू बाळा, आपल्याला शाळेत जायचंय की नाही आता? हा, तयार व्हायचंय की नाही? तू हळूहळू वरती जा, मी येते. ओके ओके. जा बाळा. गो 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 गो. उगाचच तिच्या मनात नसतं काहीतरी भरण्याची गरज नाहीये. हे मला सांगणारी तू कोण? मी आई आहे तिची, कळतंय? तू आणि मानसी तुम्ही दोघंही तिच्याशी खोटं बोललात म्हणजे बोललात. लहान मुलांना खोटं बोललेलं फसवलेलं आवडत नाही. तू त्याच्यामुळे हे प्रयत्न आता पुन्हा करायचे नाही. तिला नाही बोलायचंय मानसीशी. तू तिच्यावर का जबरदस्ती करतोयस?